Hello students, today we'll continue the next part of organic chemistry, some basic principles and techniques. In last part, we were discussing is classification of organic compounds. The last point was homocyclic compounds. Now the next classification is heterocyclic compounds. Heterocyclic compounds. Now, what are heterocyclic compounds? Yes, compounds containing at least one heteroatom. Heteroatom means atom other than कार्बन. लक्षात येते का बघा बाळांनो. ठीक आहे. हेट्रो ॲटम मीन्स ॲटम अदर दॅन कार्बन. कार्बन सोडून ओके दुसरा कुठलाही. ओके लाईक नायट्रोजन, ऑक्सिजन, सल्फर एक्सेट्रा. ठीक आहे ना. येस. कंपाउंड्स कंटेनिंग ॲट लिस्ट वन हेट्रो ॲटम इन देअर रिंग are called heterocyclic compounds. ठीक है. yes, hetero means yes, different. जसं होमोला आपण बाळांनो सेम म्हणलं होतं ना. ओके, तसं हेट्रो काय असतो? डिफरंट. समजलं ना. येस. कंपाउंड्स कंटेनिंग ॲट लिस्ट वन हेट्रो ॲटम. येस, हेट्रो ॲटम मीन्स ॲटम अदर दॅन कार्बन. ठीक आहे ना. डिफरंट ॲटम इन देअर रिंग आर कॉल्ड हेट्रोसायक्लिक कंपाउंड्स. नाउ हेट्रोसायक्लिक कंपाउंड्स आर अगेन क्लासिफाइड इनटू टू टाइप्स. ठीक आहे ना. येस, दे आर फर्दर क्लासिफाइड. दे आर फर्दर डिवाइडेड म्हणूया. डिवाइडेड into two types. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे बाळांनो yes, हेट्रो ॲलिसायक्लिक कंपाउंड्स and second is hetero aromatic compounds. हेट्रो एरोमॅटिक कंपाउंड्स. ठीक आहे. वन बाय वन डिस्कस करूया आता. फर्स्ट हेडिंग द्या आता. हेट्रो ॲलिसायक्लिक कंपाउंड्स. हेट्रो ॲलिसायक्लिक कंपाउंड्स. ठीक आहे. येस. आता हेट्रो ॲलिसायक्लिक वर्ड यूज केलेलं बाळांनो. म्हणजेच काय, हे ॲलिसायक्लिक कंपाऊंड सारखे आहेत. ठीक आहे ना. येस, दीज कंपाउंड्स आर सिमिलर टू दी ॲलिसायक्लिक कंपाउंड बट कंटेन्स हेट्रो ॲटम. ठीक आहे. येस. these are the alicyclic compounds containing at least one hetero atom. At least one hetero atom in their ring. ठीक आहे ना. येस. कुठले कंपाउंड्स आहेत? ॲलिसायक्लिक कंपाउंड्स आहेत. ठीक आहे. फक्त डिफरन्स एवढाच आहे की तिथं ॲटलिस्ट एक काय आहे? हेट्रो ॲटम आहे. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल हा काय आहे बाळांनो? सायक्लोप्रोपेन. ठीक आहे ना. सायक्लोप्रोपेन मधला एक कार्बन जो आहे, येस, कुठलाही कार्बन कॉर्नरचा. ठीक आहे.
सपोज मी ऑक्सिजननं रिप्लेस केलं तर काय झालं हा हेट्रोसायक्लिक कंपाऊंड. हेट्रो का? कारण त्याच्यामध्ये ऑक्सिजन एक काय आहे हेट्रो ॲटम आहे. दिस इज कॉल्ड एज अ ऑक्सिरेन. ऑक्सिरेन नॉमेनक्लेचर नंतर आहे, डोंट वरी. ठीक आहे. नेक्स्ट आहे सपोज, ठीक आहे, परत ऑक्सिजन हेट्रो ॲटम आहे. दिस इज कॉल्ड एज अ टेट्राहायड्रोफ्युरॅन. टेट्राहायड्रोफ्युरॅन. ठीक है. नेक्स्ट दिस इज कॉल्ड पायरोलिडिन. पायरोलिडिन. ठीक है. यस, दिस इज कॉल्ड एज पिपरिडिन. ओके. यस, हे सगळे कसे आहेत बाळांनो हेट्रो ॲलिसायक्लिक कंपाऊंड्स. हेट्रो ॲलिसायक्लिक का म्हणायचं? कारण काय ॲलिसायक्लिक रिंगमध्ये काय आहे बाळांनो हेट्रो ॲटम आहे. अंडरस्टूड. ठीक आहे. नाउ द नेक्स्ट पॉइंट इज हेट्रो ॲरोमॅटिक कंपाऊंड्स. हेट्रो ॲरोमॅटिक कंपाऊंड्स. हेडिंग द्या. सेकंड, हेट्रो ॲरोमॅटिक कंपाऊंड्स. ठीक आहे. आता इथं वर्ड काय यूज केलेला आहे ॲरोमॅटिक. ठीक आहे. अगोदरच्या हेडिंगमध्ये काय वर्ड होतं वळणू ॲलिसायक्लिक होतं. ठीक आहे ना. मग त्याच्यानुसारच आपण स्टेटमेंट करूया. येस, हेट्रो मीन्स डिफरंट. ठीक आहे ना, अदर दॅन कार्बन ॲटम. अंडरस्टूड. these are the aromatic compounds containing at least one heteroatom in their ring. ठीक आहे. येस, हे ॲरोमॅटिक कंपाऊंड्स आहेत बाळांनो. ठीक आहे. त्याच्यामध्ये काय ॲटलिस्ट वन हेट्रो ॲटम आहे. अशा कंपाऊंड्सला काय म्हणायचं हेट्रो ॲरोमॅटिक कंपाऊंड्स. लक्षात आलं हे. येस, दीज आर फर्दर क्लासिफाईड इंटू टू टाइप्स. करेक्ट ना. फर्स्ट इज benzenoids and second is non-benzenoids. करेक्ट. ठीक आहे. तर बेन्झिनॉइड्स कशाला म्हणायचं? येस, कंपाऊंड्स कंटेनिंग ॲटलिस्ट वन बेन्झिन रिंग. ठीक आहे ना. येस, मग हे हेट्रोसायक्लिक कंपाऊंड्स आहेत किंवा हेट्रो ॲरोमॅटिक कंपाऊंड्स आहेत. ठीक आहे. येस, दे कंटेन ॲटलिस्ट वन बेन्झिन रिंग. म्हणून त्याला काय म्हणायचं बेन्झिनॉइड्स म्हणायचं. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल दिस इज कॉल्ड एज क्युनोलिन. ठीक आहे. सेकंड एक्झाम्पल बघा. असे नंबर ऑफ एक्झाम्पल्स आहेत. दिस इज कॉल्ड आयसोक्युनोलिन. आयसोक्युनोलिन. बाळांनो इथं काय बघा एक बेन्झिन रिंग आहे का? येस. दिस टाइप ऑफ कंपाऊंड्स आर कॉल्ड बेन्झिनॉइड कंपाऊंड्स. बट विच टाइप? हेट्रोसायक्लिक बेन्झिनॉइड कंपाऊंड्स. ठीक आहे. नॉन बेन्झिनॉइड कंपाऊंड्स दे डू नॉट कंटेन बेन्झिन रिंग. नोट करू शकता स्टेटमेंट तुम्ही आता. येस, दे डू नॉट कंटेन बेन्झिन रिंग. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल दिस इज पायरोल.
दिस इज फ्यूरैन, ठीक है, यस, दिस इज थायोफिन, लक्षात येते का? येस, बघा हेट्रो ॲटम आहे आणि हे सगळे कसे आहेत बाळांनो, ॲरोमॅटिक आहेत, ठीक आहे ना. ॲरोमॅटिकचा क्रायटेरिया तुम्हाला सांगतो पुढे मी. येस, these type of compounds are yes heteroaromatic compounds, but which type of aromatic compounds? Non benzenoid compounds, कारण त्याच्यामध्ये काय बेन्झिन रिंग नाही बाळांनो, ठीक आहे ना. येस, इथं बेन्झिन रिंग आहे, इथं बेन्झिन रिंग अब्सेंट आहे. अंडरस्टूड? हे होतं बाळांनो रिगार्डिंग क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. आता बाळांनो आपण ओके थोडंसं ॲरोमॅटिक कंपाऊंड बद्दल डिस्कस करूया, ठीक आहे ना. येस, हा पॉईंट तुम्हाला नंतर असेल, शॉर्टमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करतो, ठीक आहे. कन्सेप्ट क्लिअर नाही झाला ओके तरी तो कुठं क्लिअर होणार आहे तुम्हाला, ॲरोमॅटिक कंपाऊंडमध्ये क्लिअर होणार आहे, ठीक आहे ना. येस, मग हेडिंग द्या, हाऊ टू आयडेंटिफाय ॲरोमॅटिक कंपाऊंड. how to identify aromatic compounds. ठीक आहे. येस, बघा शॉर्टमध्ये सांगतो मी तुम्हाला. येस, कंपाऊंड्स which are cyclic, planar, conjugated and contain 4n plus 2 pi electrons where n is equal to 0, 1, 2, 3. okay, yes, these are the integers, ठीक है ना, are called aromatic. लक्षात येते का बघा स्टेटमेंट. येस, कंपाऊंड्स विच आर सायक्लिक, प्लेनार, कॉन्जुगेटेड अँड कंटेन 4n plus 2 pi electrons वेअर एनच्या व्हॅल्यूज दिलेले आहेत, इंटिजर असतात, ठीक आहे. वेअर n इज इक्वल टू 0, 1, 2, 3 अँड सो ऑन आर कॉल्ड ॲरोमॅटिक कंपाऊंड्स. बघा कंडिशन्स काय काय आहेत. एकतर तो काय असला पाहिजे, सायक्लिक असला पाहिजे. दुसरी कंडिशन काय आहे, प्लेनर असला पाहिजे, म्हणजे काय प्लेनमध्येच असला पाहिजे, असा प्लेनर. दिस बोर्ड इज प्लेनर, समजते ना. येस, अशी जर रिंग लिहिलं आपण, बेन्झिन रिंग तुम्हाला नोन आहे, ॲरोमॅटिक रिंग आहे, ठीक आहे. कशी आहे, फ्लॅट रिंग आहे, समजते ना. ओके, कशामध्ये, एका प्लेनमध्ये आहे. तशी प्लेनार कंपाऊंड असले पाहिजेत ॲरोमॅटिक कंपाऊंड्स, ठीक आहे ना, प्लेनार. थर्ड कंडिशन काय आहे, येस, कॉन्जुगेटेड, ठीक है. कॉन्जुगेटेड मीन्स containing alternate single and double bond or delocalized pi electrons, delocalized pi electrons, ठीक है. मग conjugated means what, containing alternate single and double bonds, ठीक है, और delocalized pi electrons. फोर्थ वन, contain 4n plus 2 pi electrons, म्हणजे पाय बॉन्ड मध्ये असलेले इलेक्ट्रॉन्स, ठीक आहे ना. येस, ह्या कंडिशन जर तो कंपाऊंड फॉलो करत असेल ना बाळांनो, ओके, तर तो काय असतो, ॲरोमॅटिक कंपाऊंड, ठीक आहे ना. येस, एक्झाम्पल्स बघूया.
फॉर एक्झाम्पल बेन्झीन. बाळांनो, तर बेन्झीन ॲरोमॅटिक आहे किंवा नाही, येस, हे आयडेंटिफाय करण्यासाठी येस तुम्हाला क्रायटेरिया दिलेला आहे ऑलरेडी. येस, मग फर्स्ट बघायचं तो सायक्लिक आहे का. येस, डेफिनेटली तो सायक्लिक आहे. नेक्स्ट काय, प्लेनर. प्लेनॅरिटी कन्सेप्ट तुम्हाला इथं समजणार नाही, ठीक आहे ना. येस, नेक्स्ट कन्सेप्ट कॉन्जुगेटेड. कॉन्जुगेटेड आहे किंवा नाही, ठीक आहे ना. कॉन्जुगेटेड म्हणजेच काय, अल्टरनेट सिंगल अँड डबल बॉन्ड त्याच्यामध्ये आहेत किंवा नाही हे ऑब्झर्व करायचं, ठीक आहे ना. थर्ड काय, इट शुड कंटेन 4n + 2 पाई इलेक्ट्रॉन्स. आता ही सिस्टीम समजली पाहिजे तुम्हाला. 4n + 2 पाई इलेक्ट्रॉन्स, ठीक आहे. n = 0 असेल, 1 असेल, 2 असेल, 3 असेल, 4 असेल, 5 असेल, ओके, अँड सो ऑन. 4n + 2 पाई इलेक्ट्रॉन्स काय असतील मग, 4n + 2 पाई इलेक्ट्रॉन्स, ठीक आहे. एनची व्हॅल्यू ठेवायचं इथं. एनची व्हॅल्यू जर 0 ठेवलं बाळांनो, ओके, तर काय येतात, 2 पाई इलेक्ट्रॉन्स येतात का, इथं ठेवून बघा, ठीक आहे. सेकंड, एनची व्हॅल्यू जर 1 ठेवलं आपण, यस, तर काय येईल, 4 + 2 मीन्स 6 पाई इलेक्ट्रॉन्स. पाई इलेक्ट्रॉन्स. एनची व्हॅल्यू 2 ठेवा, 8 + 2 10, 10 पाई इलेक्ट्रॉन्स. हे समजतंय का, फक्त आपण एनची व्हॅल्यू ठेवत चालू इथं, ठीक आहे. 2 ठेवलं तर काय येतात, 10 पाई इलेक्ट्रॉन्स. एनची व्हॅल्यू इथं 3 ठेवा, 3 × 4 किती होतात, 12, 12 + 2 14, 14 पाई इलेक्ट्रॉन्स. बघा डिफरन्स कितीचा आहे, 4चा डिफरन्स आहे, 4चा डिफरन्स 4 म्हणजेच काय, येस, 2 6 10 14, ठीक आहे. येस, पुढं काय असणार मग, 18 पाई इलेक्ट्रॉन्स, 18 पाई इलेक्ट्रॉन्स. त्याच्या पुढं काय असणार आहे, येस, 22 पाई इलेक्ट्रॉन्स अँड सो ऑन. अशी जर सिस्टीम असेल ना बाळांनो, ओके, तर काय असतो तो, ॲरोमॅटिक असतो. समजलं का. येस, फर्स्ट क्रायटेरिया सायक्लिक असला पाहिजे, ठीक आहे. प्लेनॅरिटी नाही समजली तरी चालेल, ठीक आहे. दुसरा क्रायटेरिया काय आहे तुम्हाला, कॉन्जुगेटेड असला पाहिजे, अल्टरनेट सिंगल अँड डबल बॉन्ड. आणि तिसरा क्रायटेरिया काय, इट शुड कंटेन, ओके, दिस टाइप ऑफ, ओके, पाई इलेक्ट्रॉन्स, ठीक आहे. 2 6 10 14 18 22. लक्षात आलं हे. येस, मग हे इलेक्ट्रॉन्स तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील आता, ठीक आहे ना. येस, हे तुम्हाला कॅल्क्युलेट करता येणार नाहीत तिथं, समजतंय ना. येस, तुम्हाला फक्त ऑब्झर्व करायचे त्याच्यामध्ये, येस, पाय इलेक्ट्रॉन किती आहेत, कॅल्क्युलेट करत बसायचं नाही, ऑलरेडी कॅल्क्युलेटेड आहे. अंडरस्टूड, ठीक आहे. मग चेक करूया आपण. येस, सायक्लिक आहे, प्लेनर आहे, कॉन्जुगेटेड आहे, येस, आणि त्याच्यामध्ये पाय इलेक्ट्रॉन किती आहेत चेक करायचं आता, ठीक आहे. इथं पाय बॉन्ड आहे बाळांनो, किती पाय बॉन्ड्स आहेत, 1 2 3 पाय बॉन्ड्स. एका बॉन्डमध्ये किती इलेक्ट्रॉन असतात, 2 इलेक्ट्रॉन्स. लक्षात ठेवा, ठीक आहे. वन बॉन्ड कंटेन्स 2 इलेक्ट्रॉन्स, 2 इलेक्ट्रॉन्स, ठीक आहे. मग पाय बॉन्ड मध्ये असतील, ओके, तर काय म्हणायचं, पाय इलेक्ट्रॉन म्हणायचं. आणि सिग्मा बॉन्ड मध्ये असतील ना बाळांनो, तर काय म्हणायचं, सिग्मा इलेक्ट्रॉन्स म्हणायचं. समजलं का. येस, मग किती पाय बॉन्ड्स आहेत, 1 2 3 पाय बॉन्ड्स मीन्स हाऊ मेनी इलेक्ट्रॉन्स, डेफिनेटली 3 × 2 6 इलेक्ट्रॉन्स. एका पाय बॉन्ड मध्ये 2 इलेक्ट्रॉन, ठीक आहे ना. येस, मग इथं काय आहे, 6 पाई इलेक्ट्रॉन्स. ही सिस्टीम आहे का चेक करायचं ह्या सिस्टीममध्ये, डेफिनेटली आहे. येस, 6 पाई इलेक्ट्रॉन्स. 6 पाई इलेक्ट्रॉन जर असेल तर डेफिनेटली तो काय आहे, ॲरोमॅटिक आहे. पण अगोदरचा क्रायटेरिया तो फॉलो केला पाहिजे. येस, सायक्लिक असला पाहिजे, प्लेनर असला पाहिजे, कॉन्जुगेटेड असला पाहिजे, मग शेवटी हा क्रायटेरिया. क्लिअर आहे. येस, नेक्स्ट बघा, दिस इज ॲरोमॅटिक नाव, ॲरोमॅटिक. सेकंड एक्झाम्पल बघा, दॅट इज नॅप्थॅलिन. बाळांनो, हा काय आहे, नॅप्थॅलिन आहे, ठीक आहे. येस, आता नॅप्थॅलिन ॲरोमॅटिक आहे किंवा नाही कसं ओळखायचं, परत तो क्रायटेरिया अप्लाय करा, ठीक आहे. सायक्लिक आहे का, आहे. प्लेनर आहे का, आहे. प्लॅनॅरिटी नाही समजत असेल तुम्हाला, ओके, तरी काय एक्सक्लूड करून द्यायचं. नेक्स्ट काय, कॉन्जुगेटेड आहे का बघायचं. सायक्लिक, कॉन्जुगेटेड हे दोन कन्सेप्ट खूप महत्त्वाचे आहेत. कॉन्जुगेटेड म्हणजे काय, अल्टरनेट सिंगल अँड डबल बॉन्ड असला पाहिजे त्याच्यामध्ये, ठीक आहे ना. येस, डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड. येस, डेफिनेटली आहे. परत सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड. येस, आहे. म्हणजेच काय, तो कॉन्जुगेटेड आहे. समजलं हे. येस, मग शेवटी काय बघायचं, येस, ही सिस्टीम आहे का चेक करायचं. म्हणजेच काय, 4n + 2 पाय इलेक्ट्रॉन सिस्टीम त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे किंवा नाही, ठीक आहे. म्हणजेच काय, 2 पाय इलेक्ट्रॉन्स आहेत का, 6 पाय इलेक्ट्रॉन्स, 10 आहेत का, 14 18 22, ओके. येस, म्हणजेच ह्या 4च्या डिफरन्सनं इलेक्ट्रॉन्स आहेत का चेक करायचं, ठीक आहे. पाय इलेक्ट्रॉन म्हणजे काय, पाय बॉन्डमध्ये असलेले इलेक्ट्रॉन्स.
2 प्लस 2 किती झाले 4, 4 प्लस 2 6, 6 प्लस 2 8, 8 प्लस 2 10, किती आहेत 10 पाय इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे ना. येस, आहे का ह्या सिस्टीम मध्ये 10 पाय इलेक्ट्रॉन्स आहे. सो दिस इज अ अरोमॅटिक. सायक्लिक, कॉन्जुगेटेड, प्लेनर. ओके येस, आणि काय आहे 4n प्लस 2 पाय इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट आहेत त्याच्यामध्ये. समजलं हे. ठीक आहे, आणखीन बघा. ठीक आहे, दिस इज एन्थ्रासीन. ठीक आहे ना बाळांनो, आता क्रायटेरियाज अप्लाय करा त्याच्यावरती. येस, वेदर इट इज ॲरोमॅटिक ऑर नॉट फाइंड आउट करा. ठीक आहे. येस, सायक्लिक आहे का? आहे. येस, त्याच्यानंतर प्लेनर आहे? आहे. कॉन्जुगेटेड आहे का? येस. आता कॉन्जुगेटेड आहे किंवा नाही ओळखण्यासाठी परत अल्टरनेट सिंगल अँड डबल बॉन्ड आहेत का चेक करा. येस, डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड. ठीक आहे ना. सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड. करेक्ट. परत इथं काय सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड. लक्षात येते का बघा. येस, म्हणजे तो काय आहे कॉन्जुगेटेड आहे. ठीक आहे. नेक्स्ट काय, इट शुड कंटेन 4n प्लस 2 पाय इलेक्ट्रॉन्स. चेक करा अगोदर पाय इलेक्ट्रॉन्स किती आहेत. 2 प्लस 2 प्लस 2 किती पाय बॉन्ड्स आहेत 1 2 3 4 5 6 7, 7 into 2 14 पाय इलेक्ट्रॉन्स. 14 पाय इलेक्ट्रॉन्स आहे का त्या सिस्टीम मध्ये 14 पाय इलेक्ट्रॉन्स? आहे डेफिनेटली. मीन्स इट इज अ aromatic compound. ठीक है ना. yes. This is phenanthrene. ठीक है ना. This is again aromatic. Okay, yes. 14 pi electrons. ठीक है ना. त्याच्यामध्ये सुद्धा काय 14 pi electrons आहेत. ठीक आहे. yes. नेक्स्ट बघा आता. ठीक आहे. आता बाळांनो हा चेक करा कंपाऊंड वेदर दिस इज ॲरोमॅटिक ऑर नॉट. ठीक आहे. येस, फर्स्ट काय क्रायटेरिया, वेदर इट इज सायक्लिक ऑर नॉट. सायक्लिक आहे का? आहे. येस, कॉन्जुगेटेड आहे का चेक करा आता. ठीक आहे ना. प्लेनॅरिटी कन्सेप्ट नाही समजलं तुम्हाला तरी चालेल. ठीक आहे ना. पण कॉन्जुगेटेड आहे का चेक करा. येस, काय असलं पाहिजे अल्टरनेट सिंगल और डबल बॉन्ड, किंवा काय असलं पाहिजे त्याच्यामध्ये डिलोकलायझेशन ऑफ येस पाय इलेक्ट्रॉन्स. समजते का. येस, डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड. इथं काय बघा लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे. लोन पेअर म्हणजे काय नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स. जी पेअर ओके बॉन्डिंग मध्ये पार्टिसिपेट नाही अशा पेअरला काय म्हणायचं लोन पेअर म्हणायचं. समजते हे. येस, मग आता ही लोन पेअर बाळांनो कशामध्ये आहे कॉन्जुगेशन मध्ये आहे. ठीक आहे ना. हे कॉन्जुगेशन तुम्हाला नंतर स्टडी करायला मिळेल. ओके येस, त्याला डिलोकलायझेशन म्हणायचं. ठीक आहे बाळांनो, तर ही लोन पेअर जी आहे ना ओके ते काय डिलोकलाइज होते लाईक दिस बॉन्ड ओपन्स ऑन दिस कार्बन टू फॉर्म नेक्स्ट रेझोनेटिंग स्ट्रक्चर. म्हणजे हा कन्सेप्ट कुठला आहे रेझोनन्सचा कन्सेप्ट आहे. ठीक आहे. येस, इथून लोन पेअर पुढे शिफ्ट झालेले आहेत म्हणून काय ऑक्सिजन कॅरीज पॉझिटिव्ह चार्ज. हा लोन पेअर ॲज इट इज राहतात बाळांनो. ठीक आहे ना. येस, हिअर इट इज अ डबल बॉन्ड. दिस डबल बॉन्ड ओपन्स ऑन दिस कार्बन दॅट्स वाय इट कॅरीज निगेटिव्ह चार्ज. ठीक आहे ना. समजत नसेल तरी काय घाबरायची गरज नाही बाळांनो. ठीक आहे ना. येस, हा कन्सेप्ट तुम्हाला पुढे होणार आहे डिटेलमध्ये. नाही समजलं ओके होल्डवरती ठेवायचं. ठीक आहे ना. ओके, आणि त्यावेळेस समजून घ्यायचं. डोंट वरी. ठीक आहे. येस, मग ह्याला म्हणायचं डिलोकलायझेशन ऑफ पाय इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे. असे कंटिन्यू डिलोकलाइज होत राहतो बाळांनो. ओके, हा बॉन्ड पुढे ओपन होतो. म्हणजेच काय जर निगेटिव्ह चार्ज असेल किंवा लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतील तर त्या कशामध्ये असतात डिलोकलायझेशन मध्ये असतात बाळांनो. ठीक आहे. इव्हन पॉझिटिव्ह चार्ज जरी असेल ना त्या कंपाऊंडवरती बाळांनो ओके तरी काय होतं डिलोकलायझेशन ऑफ पाय इलेक्ट्रॉन. ठीक आहे. म्हणजे इथं पाय इलेक्ट्रॉन किती आहेत बघा. येस, हे 2 इलेक्ट्रॉन्स का कारण तिथं पाय बॉन्ड फॉर्म व्हायला लागला. समजतंय ना. ड्यू टू डिलोकलायझेशन 2 प्लस 2 प्लस 2 किती इलेक्ट्रॉन्स 6 पाय इलेक्ट्रॉन्स. 6 पाय इलेक्ट्रॉन्स. समजलं ना. ओके, लोन पेअरला ओके कशामध्ये कन्सिडर करायचं पाय इलेक्ट्रॉन मध्ये कन्सिडर करायचं.
ठीक आहे. 2+2+2 किती झाले 6 पाय इलेक्ट्रॉन्स. दॅट्स वाय इट इज अ ॲरोमॅटिक कंपाऊंड. ठीक आहे. कसा आहे नॉन बेन्झिनॉइड आहे. ठीक आहे. हा कसा आहे बेन्झिनॉइड आहे. समजलं हे. येस. आणखीन बघा. ठीक आहे. एक पॉझिटिव्ह चार्ज. जास्त कन्फ्यूज करणार नाही मी तुम्हाला इथं आता, कारण बरेच कन्सेप्ट अजून क्लिअर व्हायचे आहेत. ठीक आहे. आता इथं पॉझिटिव्ह चार्ज आहे बाळांनो. ठीक आहे. त्याच्या कॉन्ज्युगेशनमध्ये काय आहे पाय बॉन्ड आहे. तो डिलोकलाइज होतो लाईक दिस अँड फॉर्म्स न्यू स्ट्रक्चर दॅट इज. ठीक आहे. इथं डबल बॉन्ड शिफ्ट झालेला आहे. ठीक आहे. एस कुठून शिफ्ट झाला फ्रॉम धिस कार्बन. दॅट्स वाय इट कॅरीज पॉझिटिव्ह चार्ज. समजतंय. इलेक्ट्रॉन वरती काय असतो बाळांनो निगेटिव्ह चार्ज असतो, म्हणून ते कुणीकडं मूव्ह होतात टुवर्ड्स द पॉझिटिव्ह चार्ज. इलेक्ट्रॉन डेफिशियंट ॲटमकडे मूव्ह होतात. समजतं हे. येस. म्हणजेच काय झालं डिलोकलायझेशन. म्हणजे लोकल होता तो डिलोकल झाला. समजलं. पुढे शिफ्ट झालेला आहे तो. क्लिअर आहे. त्यालाच म्हणायचं डिलोकलायझेशन. करेक्ट. मग कॉन्ज्युगेशनमध्ये आहे तो ऑलरेडी. इट मीन्स इट इज अ ॲरोमॅटिक. आणि येस इट कंटेन्स 2 पाय इलेक्ट्रॉन्स. आता पॉझिटिव्हला कन्सिडर करू शकत नाही आपण. पॉझिटिव्ह म्हणजे डेफिशियंट झाला, तिथे इलेक्ट्रॉन अब्सेंट आहेत. समजलं ना. येस. मग पाय इलेक्ट्रॉन किती आहेत फक्त 2 पाय इलेक्ट्रॉन्स. मग 2 पाय इलेक्ट्रॉन त्या सिस्टीममध्ये आहे का. येस डेफिनेटली आहे. मीन्स इट इज अ ॲरोमॅटिक. बट विच टाईप ऑफ ॲरोमॅटिक कंपाऊंड. नॉन बेन्झिनॉइड ॲरोमॅटिक कंपाऊंड. एक शॉर्टमध्ये सांगितलं तुम्हाला की ॲरोमॅटिक कंपाऊंड काय असतात. समजलं हे. ओके. Now we'll move towards the next point. Yes, that is classification of organic compounds on the basis of functional group. Classification of organic compounds on the basis of functional group. ठीक आहे बाळांनो. फंक्शनल ग्रुप वरनं आपल्याला काय करायचं आहे ऑर्गॅनिक कंपाऊंडचं क्लासिफिकेशन करायचं आहे. ठीक आहे ना. येस. मग फंक्शनल ग्रुप काय असतो. येस 10th मध्ये सुद्धा तुम्ही स्टडी केलेला आहे फंक्शनल ग्रुप. ठीक आहे. येस अन ॲटम ऑर ग्रुप ऑफ ॲटम्स विच डिटरमाइन्स इट्स येस कॅरेक्टरिस्टिक केमिकल प्रॉपर्टीज. लक्षात येते का बघा. येस कुठलाही ओके कंपाऊंड असेल केमिकल कंपाऊंड बरोबर आहे ना, त्याच्यामध्ये काय असतो बाळांनो फंक्शनल ग्रुप असतो. ठीक आहे. आणि त्याच्या केमिकल प्रॉपर्टीज ज्या आहेत ना त्या ऑर्गॅनिक कंपाऊंडच्या येस कशावरती डिपेंड असतात फंक्शनल ग्रुपवरती डिपेंड असतात. समजतंय. येस. मग केमिकल प्रॉपर्टी स्टडी करण्यासाठी आपल्याला काय नोन असला पाहिजे फंक्शनल ग्रुप नोन असला पाहिजे. ठीक आहे. येस. मग आपण फंक्शनल ग्रुप स्टडी करूया. येस डेफिनेशन नोट करा बाळांनो. असा एक टेबल तयार करा आता. येस त्याच्यामध्ये येस फर्स्ट कॉलम जो आहे तो कशासाठी करायचा क्लास ऑफ कंपाऊंड. कंपाऊंडचा क्लास ओके मेन्शन करण्यासाठी. नेक्स्ट फंक्शनल ग्रुप. ठीक आहे ना. येस त्याच्यानंतर काय जनरल फॉर्म्युला आणि नेक्स्ट काय एक्झाम्पलसाठी कॉलम करायचा. ठीक आहे ना. येस फर्स्ट कॉलममध्ये बघा आता. येस क्लास ऑफ कंपाऊंड इज अल्केन. अल्केन कसा असतो बाळांनो सॅच्युरेटेड कंपाऊंड. त्याच्यामध्ये काय आहे फक्त कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. समजते हे. येस तिथं फंक्शनल ग्रुप नाही आहे कुठला, म्हणजे कार्बन कार्बन सगळे काय सिंगल बॉन्ड आहेत फक्त. जनरल रिप्रेझेंटेशन किंवा जनरल फॉर्म्युला ऑफ दॅट येस अल्केन इज RH. ठीक आहे ना. ओके. कसं रिप्रेझेंट करतात RH ना रिप्रेझेंट करतात. हिअर R इज दी अल्काइल ग्रुप. ठीक आहे. येस नॉमेनक्लेचरमध्ये बघूया आपण. एक्झाम्पल येस मिथेन इथेन प्रोपेन ब्युटेन ओके येस पेंटेन हेक्सेन कुठलाही घेऊ शकताय तुम्ही. करेक्ट. येस नेक्स्ट क्लास ऑफ कंपाऊंड इज अल्किन. ठीक आहे. फंक्शनल ग्रुप काय असतो बाळांनो C डबल बॉन्ड C. इट इज अ अनसॅच्युरेटेड कंपाऊंड. येस कार्बन कार्बन डबल बॉन्ड असेल ना बाळांनो ओके तर काय म्हणायचं अल्किन म्हणायचं. जनरल रिप्रेझेंटेशन बघा RCH डबल बॉन्ड CH R. मग हे R जे आहेत बाळांनो हायड्रोजन असू शकतात इथं किंवा अल्काइल ग्रुप असू शकतात. ठीक आहे ना. फॉर एक्झाम्पल इथिन. इथिन घेऊ शकताय, प्रोपिन घेऊ शकताय, ब्युटीन घेऊ शकताय, पेंटीन हेक्झिन कुठलेही घेऊ शकता तुम्ही. अल्किन ज्याच्यामध्ये काय असला पाहिजे कार्बन कार्बन डबल बॉन्ड असला पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट क्लास ऑफ कंपाऊंड्स आर एस अल्काइन्स. ठीक आहे बाळांनो अल्काइन्स मध्ये काय असतो कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड. कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड इज द फंक्शनल ग्रुप ऑफ अल्काइन्स. समजते का हे. येस मग कुठल्याही कंपाऊंडमध्ये कार्बन कार्बन जर ट्रिपल बॉन्ड असेल ना समजते का. येस ॲलिफॅटिक कंपाऊंड्समध्ये येस ते काय असतात अल्काइन्स असतात. समजलं हे. येस पुढं जनरल फॉर्म्युला C ट्रिपल बॉन्ड CR. ठीक आहे. म्हणजेच काय येस कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्डच्या अराउंडला तुम्ही अल्काइल ग्रुप लिहू शकताय, अदरवाईज काय हायड्रोजन लिहू शकताय.
ठीक आहे. हायड्रोजन जर लिहिला ओके तर तो काय असतो इथाईन. त्याचे एक्झाम्पल्स नॉमेनक्लेचर नंतर स्टडी करायचं आहे. नेक्स्ट अल्काइल हलाइड्स और हॅलो अल्केन्स, नेक्स्ट क्लास ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड. ठीक आहे ना. येस, फंक्शनल ग्रुप किंवा त्याला सबस्टिट्युएंट म्हणू शकता तुम्ही. येस, इज अ एक्स. एक्स इज द एस फंक्शनल ग्रुप. एक्स म्हणजे काय फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. दे आर नेम्ड एज हॅलो और एस हलाइड्स. समजते का. येस. नेक्स्ट क्लास ऑफ कंपाउंड इज एस नायट्राइल्स. ठीक आहे ना. ऑल्सो कॉल्ड एज एस अल्काइल सायनाइड्स. ठीक आहे. येस, तिथं अल्काइल सायनाइड पण असू शकतो. अल्काइल ग्रुप जर चेंज केला तर कंपाऊंड काय होऊ शकतो चेंज होऊ शकतो. ठीक आहे. सी ट्रिपल बॉन्ड एन इज द फंक्शनल ग्रुप. ठीक आहे. येस, अँड इट इज नेम्ड एज सायनाइड नायट्राइल. करेक्ट. येस. मग सायनो कुठे यूज करायचं, सायनाइड कुठे यूज करायचं आणि नायट्राइल कुठे यूज करायचं हे आपण नॉमेनक्लेचरमध्ये स्टडी करूया. ठीक आहे. जनरल रिप्रेझेंटेशन इज आर सी ट्रिपल बॉन्ड एन. ठीक आहे. अदरवाइज काय RCN. फॉर एक्झाम्पल CH3CN. एक एक एक्झाम्पल दिले प्रत्येकाचं मी. एस मिथाइल सायनाइड और ॲसिटोनायट्राइल. ठीक आहे. येस. नेक्स्ट कंपाऊंड बघूया आता. येस बाळांनो, तो नेक्स्ट कंपाऊंड बघा, दॅट इज अल्काइल आयसोसायनाइड. ठीक आहे. येस, हिअर फंक्शनल ग्रुप इज NC. ठीक आहे. NC जर असेल तर म्हणायचं आयसोसायनाइड आणि CN जर असेल ना बाळांनो म्हणायचं सायनाइड किंवा नायट्राइल. ठीक आहे. येस, जनरल रिप्रेझेंटेशन RNC. बॉन्ड कुठून आहे बघा आता, नायट्रोजन थ्रू बॉन्ड आहे Rला. ठीक आहे. येस, तिथं काय होतं कार्बन थ्रू बॉन्ड होता. करेक्ट. येस, CH3NC means methyl isocyanide is the example of okay yes this alkyl isocyanide. अल्काइलच्या ठिकाणी ऑदर ग्रुप पण असू शकतो. ठीक आहे. नेक्स्ट इज अल्कोहोल्स. अल्कोहोल्स मध्ये बाळांनो फंक्शनल ग्रुप असतो OH, हायड्रॉक्सी और OL. ठीक आहे ना. ओके येस, दिस OH इज नेम्ड एज हायड्रॉक्सी और OL. हे नॉमेनक्लेचर मध्ये समजेल तुम्हाला OL कुठे यूज करायचं आणि काय हायड्रॉक्सी कुठे यूज करायचं. ठीक आहे. जनरल फॉर्म्युला इज ROH. These are aliphatic compounds. ठीक आहे. येस, फॉर एक्झाम्पल इथाइल अल्कोहोल. नेक्स्ट इज एस फिनॉल्स. ठीक आहे. फिनॉल्स मध्ये सुद्धा फंक्शनल ग्रुप काय असतो बाळांनो OH असतो, दॅट इज हायड्रॉक्सी. ठीक आहे ना. येस, जनरल रिप्रेझेंटेशन इज AROH. इट मीन्स OH ग्रुप इज डायरेक्टली अटॅच टू अरोमॅटिक रिंग. AR म्हणजे काय अरोमॅटिक रिंग. ठीक आहे ना. अरायल ग्रुप आहे तो. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल फिनॉल इटसेल्फ OH ग्रुप इज अटॅच टू बेन्झीन रिंग. नेक्स्ट कंपाऊंड इज अल्डिहाइड्स. ठीक आहे ना. अल्डिहाइड्स मध्ये बाळांनो फंक्शनल ग्रुप असतो CHO किंवा त्यालाच काय C डबल बॉन्ड OH लिहू शकता तुम्ही. ठीक आहे. दिस इज कॉल्ड एज अ फॉर्माइल ग्रुप, ऑक्सो और AL. हे समजलंय तुम्हाला तर हे. ठीक आहे. नॉमेनक्लेचर मध्ये कुठे यूज करायचं येस ते मी तुम्हाला पुढे सांगतो. जनरल रिप्रेझेंटेशन इज RCHO और RC डबल बॉन्ड OH. फॉर एक्झाम्पल फॉर्माल्डिहाइड. ठीक आहे. नेक्स्ट इज कीटोन्स. कीटोन्सचा फंक्शनल ग्रुप असतो बाळांनो C डबल बॉन्ड O. ठीक आहे. येस, दोन्हीमध्ये डिफरन्स काय आहे तर इथं कार्बनला डायरेक्ट काय H अटॅच आहे बाळांनो. ठीक आहे. इथं H नसतो. कार्बनला काय असतो बाळांनो पुढं कार्बनच अटॅच असतो. अंडरस्टूड. ठीक आहे. येस, जनरल फॉर्म्युला इज RC डबल बॉन्ड O R डॅश. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल ॲसिटोन. समजलं हे. येस, असे अजून नंबर ऑफ ओकेस काय आहेत ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत किंवा क्लास ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये स्टडी करूया. ठीक आहे ना. येस, ऑल द बेस्ट.